हॅलो, नमस्कार. थोड्याच वेळात डॉक्टर लक्ष्मण देशपांडे लिखित एक अजरामर कलाकृती सादर करतोय. खरं तर तुमच्या एवढ्या उदंड प्रतिसादामुळे आज हा आम्ही एक नवा शो एक खास अरेंज केला, याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्यामराज पाटील सादरकर्ते यांच्याविषयी एक थोडी माहिती सांगतो. श्यामराज पाटील हे गेले 5-6 वर्ष पर्सिस्टंट आर्ट सर्कलमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नाटकं, विविध एकांकिका स्पर्धा तसेच काही फिल्म्समध्ये सुद्धा कामं केलेली आहेत. तर म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की हा माणूस काम कधी करतो, पण असं काही नाही आहे. त्यांना भरपूर टेक्निकल इव्हेंट्समध्ये बक्षीससुद्धा आहेत. सो सादर करतोय डॉक्टर लक्ष्मण देशपांडे लिखित दिग्दर्शित 2 अंकी एकपात्री नाटक वऱ्हाड निघाले लंडनला. सादर करते श्यामराज पाटील. प्रयोग क्रमांक 21. धन्यवाद. नमस्कार. तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर आपण प्रयोगाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना. कृपया आपापले मोबाईल्स आणि लहान मुले बंद करून ठेवावेत. सूचना क्रमांक 2. धन्यवाद. सूचना संपली. प्रयोगाला सुरुवात होण्यापूर्वी याचं थोडक्यात कथानक असं. आमच्या मराठवाड्यातलं एक खेडेगाव आहे. या खेडेगावामध्ये फार गर्भश्रीमंत शेतकरी आहे. या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बप्पा. या बप्पाला एक एकुलता एक लेवक आहे, त्याचं नाव आहे काशीनाथ. हा काशीनाथ लय हुशार आहे. हा पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग तालुक्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग शहराच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण आटकतं म्हणून तो लंडनला जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. पण पास होता होता एक घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिचं ते गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी परत येतो. परत आल्यानंतर काशीनाथचे वडील बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ नकार देतो. मग काशीनाथ आणि बाप्पा यांच्यामध्ये तंतन होती, बाचाबाची होती, धुसफूस होती. काही अटी लादल्या जातात. काशीनाथ त्या अटी स्वीकारतो आणि हे लग्न निश्चित होतं. काशीनाथचं हे जे घर आहे याच्यामध्ये काशीनाथचे काका काकू, मामा मामी, आजोबा आजी, पोट्टे सोट्टे, ज्याला आमच्या खेड्याच्या भाषेमध्ये बारदान म्हणतात, असं बारदान घरामध्ये. या बारदानामध्ये एक अतिशय तरतरीत पोरग आहे, त्याचं नाव आहे बबन्या. हा बबन्या किती शिकला असं बाप्पाला जर कुणी विचारलं तर बाप्पा सांगतात आमचा बबन्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे. तर नॉन मॅट्रिक पास असला बबन्या हे लग्न निश्चित करतो आणि अख्ख्या वऱ्हाडच्या वऱ्हाड लंडनला घेऊन जातो. आपण अशी कल्पना करा, हे बाप्पाचं घर आहे, समोरची बैठक आहे, वसरी आहे. इकडे डाव्या बाजूला एक दरुजा आहे, उजव्या बाजूला एक दरुजा आहे, मागे एक दरुजा आहे. घराच्या अवतीभोवती शेत आहे, वावर आहे. मागचं हे जे भिताड आहे त्याच्यावर फुटू लटकलेले, त्याच्यामध्ये खंडोबाचा फुटू, सरस्वतीचा फुटू, मारुतीचा फुटू, लक्ष्मीचा फुटू, गणपतीचा फुटू. मध्ये गांधी नेहरू घुसलेले. या फोटोच्या खाली उदबत्त्या लावू 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 त्या काचा इतक्या काळ्या भंगार झालेल्या आहेत की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायच्या कामाला येतात. इकडे गाद्या गिरद्या तक्क्या लोड पडेले. खेड्यातल्या गर्भश्रीमंतीची छाया या सगळ्या घरावर पसरलेली आहे. काशीनाथ लंडनहून येतो आणि बाप्पा त्याला बोलून घेतात.
इथून प्रयोगाला सुरुवात होते. घरामध्ये कुणी आहे का? हे काय असे ना ते कुठे गेलाय पोट्ट कुणाला माहित. बाबन्या इकडे. अरे इकडे रे बाबा. मी इथून बोलवून राहिलो, तिथून हातपाय हलवून राहिलो. अरे बाबा इकडं ये. इकडे या ना. काय पोरगे माझ्या काही लक्षातच नाही एवढं शिकलं. अरे बाबा तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? काय शिनात कुणा? दादा वावरात गेला. वावरात काय करतो तू? दादा उसाला पाणी घालायला गेला ना. उसाला पाणी घालतो? त्याला कळतं का उसाला कधी पाणी घालाव, कवा घालाव, कुठं घालाव, कसं घालाव? जा पाठवून दे त्याला इकडे. वावरात सत्यानाश करील ना तो. जिथं पाणी घालायच तिथं घालणं, भलत्या ठिकाणी पाणी घालत बसत. माझ्या काही लक्षात नाही एवढं शिकलं सवरलं पोरग. घड 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 बोलायचं ते दिलं सोडून इकडे एक बोलतंय तिकडे एक बोलतंय कन्नडवरनं. त्याला शिनत काय करतो तिकडं? अरे बाबा तिकडे बाबा don't get excited. I was just thinking to change the agriculture structure. Yes. म्हणजे काय बापा मला सतत असं वाटतं असं आपण आपल्या शेतामध्ये एवढं इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो, एवढं लेबर इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्याच्यामधून आपल्याला जे रिटर्न्स मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत. येस का काय लावलं फेस. हे बघ काय ना तुला जे काही सांगायचंय ते मायच्या भाषेत बोल. आणि नंबर 2 वातात आल्यासारखं नको करू. गुमानो भाडण सांग मोकळं. म्हणजे काय बाप्पा मला नेहमी असं वाटत असतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढं पैसा घालतो, त्याच्यामध्ये कामगार एवढे काम करतात, पण त्याच्यामध्ये रिटर्न्स वर म्हणजे एक्झॅक्टली रिटर्न्स उत्पादन. येस उत्पादन मिळालं पाहिजे ते मिळत नाही. येस बस. तुला असं वाटतं का शिकून झवरून आला आणि वावरात हात घातला की मोती बाहेर येणार आहे? येडा झाला का? आमची आखी जिंदगी चालली का अशा ना आम्हाला अजून सुधरण. तुला माहित आहे माझं वय होत आलेलं आहे, तुझ्या मायचं वय होत आलेलं आहे, घरामध्ये आजी आहे, जुनं खोड आहे, कवा कटकन मोडल याचा काही नेम आहे का? तेव्हा आमच्या समोर 2 हात झाले म्हणजे आम्ही हरी हरी करायला मोकळे, तुम्ही तुमचे कामं करायला मोकळे. नाही लोक रोज येऊन विचारून राहिले म्हणून तुला म्हणलं. परवा ते अमरावतीची आली होती, चांगली आहे पोरगी नाही? मग कोल्हापूरची पा पैठण अशी काही जर पोरं तुम्ही घडघड बोलत नाही. आमच्या मनामध्ये आल्यावर पाहावर कसं ठोकून देतो दन. माणसानं मोकळं बोलाव, दडपण नाही ठेवू छाताडावर. छाताडाचा भाता नेहमी खेळता राहायला पाहिजे. फास फूस. त्यानं तब्येत चांगली राहते. काय मोकळं म्हणजे काय बाप्पा. इट्स अ little bit difficult for me to express. I really don't understand how to express in front of you because when I try to speak in front of you, I feel a little bit awkward and this problem is a little bit delicate. जमिनीचा पोपडा नको काढू. अंगठावर कर. आय एम सॉरी बाप्पा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मला जे काही सांगायचंय ते मी मायला सांगितलंय. तुम्ही प्लीज मायला विचारता का? असं पाठवून दे तुझ्या मायला. काय सांगितलंय कोणाला माहिती? हे आमचं खटलंय महाचेंगट आहे. बाई बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही. सकाळपासून त्या चुलखंडाजवळ नुसतं रांधा वाडा आणि उष्टे काढा. आमच्या घरातले पोट्टे तसेच हादडतेत. कारखाना चालूच. तिला म्हणा जशी असशील तशी ये. येणार नाही बाई लवकर. आयुष्यभर कुर तोडून खाल्लं सोडणार आहे का आता? तिला म्हणा काशीनाथ. तिला सांग काशीनाथ. तुम्ही मला बोलवलं काय? अहो तुम्ही मला बोलवलं का? अहो तुम्ही मला बोलवलं का? काशीनाथ काय बोलला? बोलला म्हणलं आज काय करतो? बोलला म्हणलं आज काय? आपण काय बोल आता काय करू? बस ना करू तू माझ्यावर.
नाही तर काय मेलं, अहो ते मंदीचं कार्ट सकाळपासून चुलखंडाजवळ बसून तिथंच बसून ते भुक 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 करताय. ते पोट्टे तसे, तुम्ही असे, मी कुठं कुठं पाहू. खेळण देणं फुकटचं कंदील लाव ना. बोला म्हटली मेली वच वच. अहो 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 इकडं या. तुम्ही त्याला कुठे पाठवलं होतं म्हणे ना, लंडनला का फलटणला, तिकडं. त्यानं ते मड्डम का काय म्हणते ते पाहिलं पाहिजे. तुम्हीच विचार, मी नाही विचारत. मी विचारलं गेलं की पोरग पोन तन 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 करताय. नाही तर काय मला इकडं आगन तिकडं फुपटा, माझ्या जीवाचा नुसता वास वास वास. त्याला पाठवा इकडं. आय माय काय लिखरू, आमचं घर म्हणजे म्युझियम आहे. डोक्याचं निवळ ताशा वाजायची वेळ आली. त्याला ताप. काशीनाथ मायला काय सांगितलं काशीनाथ, तिकडं पोरगी पाहिली काऊन, इकडं नाही का पोरी, इकडल्या खपल्या का. अरे शिकायला गेला होता का पोरी पाहायला गेला होता. म्हणजे काय बापा प्लीज नगर एक्साइटेड बट मी जी मुलगी पाहिली ना बापा, त्याचं कारण असं की आय लव्ह दॅट गर्ल. हे असं केलं म्हणजे काय केलं. काही घोटाळा झाला का. प्रेम करतो हे असं. तुला किती वेळा सांगितलंय काशीनाथ, बोलताना हातपाय नको हालू. तवा असं आता असं. अरे आमच्या टकुऱ्यात काही येतं ना. पोरीचं का पाहिलं का नाही, कोण आहे, कुठले, नाव काय, गाव काय. पोरीचं नाव काय काशीनाथ, वर पाय पोपट न काढू. पोरीचं नाव काय, ज्युरी ड्रेशा. हा ज्युरी ड्रेशा. जुडी कशाची जुडी, शेपूची का मेथीची, अरे का करडीची का आंबाडीची. अरे काय नाव आहे का काय आहे. नाव कसे कलावती, प्रभावती, मैनावती, या काऊन एक दणका. काय तू म्हणे जुडी. आणि जुडीच्या बापाचं नाव पिंडी का. जुडीच्या बापाचं नाव का मिस्टर जॉन. जानराव आहे काय. काय करतो जानराव, पोटा पाण्याचा धंदा. नाही पोटा पाण्याचा धंदा काय म्हणजे काय बापा, हे इज अ बिग इंडस्ट्रियलिस्ट. म्हणजे विशेष म्हणजे मोठे उद्योगपती आहेत ते मराठीत सांगायचं म्हटलं तर. आणि भारतामध्ये बऱ्याच वेळा येऊन गेले असल्यामुळे त्यांना जीवनाकडे पाहण्याचं एक सोशल अस्पेक्ट, एक सोशल आला ध्यानात. मोर नाड माहिती नाही, कुंडली माहित नाही, कोणत्या जातीची आहे पोरगी. पोरगी कोणत्या जातीचे, ते इंग्रज आहेत. इंग्रज इंग्रज. डोक्यातून काढखोड. हे लग्न नाही होऊ शकत. बाप्पाचं बोलणं हे दूध डोक्यातून ठुड. बाप्पा ट्राय टू अंडरस्टँड मी. आय ट्राय टू अंडरस्टँड माय सेंटिमेंट्स, माय इमोशन. अरे मोठ्या मोठ्याने इंग्रजीमध्ये बोलणं म्हणजे काय पक्क होत असतं का. बाप्पाचं बोलणं आहे काळ्या दगडावरची रेग. हे लग्न नाही होऊ शकत. बाप्पा आय ट्राय टू अंडरस्टँड मी. I try to understand the sentiments, my emotions. I have promised that girl. I'm not going to adjust. Hey! कोणासमोर बोलतो तू, कोणासमोर बोलतो. बापासमोर बोलतो. तिकडे मोठ्या देशात गेला होता ना शिकायला, बापाशी कसं बोलावं शिकवलं नाही का तिथं. खालच्या आवाजात उद्धटपणाचा आत बिना बोलायचा, आवाज खाली. बाप्पा समजून घ्या बाप्पा, मला मी शब्द दिला, मी वचन दिलं त्या मुलीला. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. अदरवाईज आय कमिट सुसाईड. म्हणजे मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईन बाप्पा. मी वेरी दुडी टाकेन, मी जीव देईन, मी गळफास लावून देईन, मी क्षणभर तिच्याशिवाय नाही राहणार बाप्पा. आय जस्ट कांट टॉलरेट दिस ॲटिट्यूड. आय एम व्हेरी सॉरी. नो नो नो. काशीनाथ दाराच्या बाहेर जाऊ नको राजा, तुला शपथ. इकडे इकडे कुठं निघाला. एकुलता एक लेवक. अरे जमीन जुमला, शेतीवाडी, संपत्ती सगळं कोणासाठी जमा केलं रे. कोणासाठी कचता खाल्ल्या. तुझी आईनं तुला लहानाचा मोठा केला काशीनाथ.
तुझ्या आजीला दिसत नाही, डोळ्याचं खाचड झालं त्या माऊलीनं, तरी तिनं फरफटत फरफटत का होईना तुला सांभाळलं ना. तू निघून गेला तर आम्ही कोणाकडे पाहायचं रे. म्हातारपणी हातातली काठी पडली ना राजा, उचलून द्यायला आपल्या हक्काच्या पोराशिवाय या जगात कोणी नसतं, लक्षात ठेव. हं? तुला तुला त्याच पोरीशी लग्न करायचं, तुझा निर्धार झालाय. विचार बदलत नाही. ठीक आहे काशीनाथ, हे लग्न होईल. ठीक आहे काशीनाथ, हे लग्न होईल, पण आम्ही सांगू त्या अटीवर होईल. नंबर 1, ते कोण जानराव का टाणराव कोण आहे ना, त्याला पत्र पाठवून इकडे बोलवून घ्यावं लागेल. नंबर 2, जानराव जर का लग्नाच्या बोलाचालीसाठी इथं आला तर त्याला आम्ही असंच सांगू, हे लग्न आपल्या पद्धतीनं होईल आणि हे लग्न लंडनला होईल आणि आपला सगळा वराडाचा जायचा यायचा त्या बुंगचा खर्च जानरावला करावा लागेल. महत्वाची अट अशी, ऐकून घे नीट, जानराव जर का लग्नाच्या बोलाचालीसाठी इथं आला, तो बोलाचाली होऊन जाईस तर तून जानरावनं मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं नाही. मीन बबन्या पाहून घेऊ काय करायचं ते. अरे 4 पावसाळ्या आम्ही पाहिले. जा बबन्याजवळ पत्ता दे, पत्र दे, त्याला धाडून दे इकडं. काय पोरगे, पोराला शिकायला पाठवलं काय आणि त्याच्या बोडक्यात काय घुसलं. चांगले देवानारायणा, चांगले दिवस मानच मोठे विचित्र आले. पोर आजकाल इंग्रजी वाचायला लागले, लिहायला लागले, त्यांना काय झेंडा फडकवल्यासारखं वाटत कुणाला भीती. तुकोबारायाने म्हणून ठेवले तेच खरे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्याला ताबडतोब पाठवून दे रे. आलं देवाजीच्या मना, तिथं कोणाचं चाल. ए बबन्या, ए बुचकाळ्या, दादान पत्तान पत्र दिलंय का? मग हाव म्हण ना, दात किळ बसली काय तुझी? आपण आपल्याकडे सोयरीक जमवताना कसे मोकळे चाकळे पत्र लिहिले तसं लिही आणि पोस्टात टाक. माझं डोकं लय बन 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 करू राहिलं, मी जरा वावरात जाऊन येतो. लिहिशील का नाही? हाव म्हण ना. काय पोरगे, ताबडतोब लिहीन पोस्टात टाक. श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. जाओ तुम्ही, जा जा निवांत जा. अहो आता लिहितो दंडन दंडन सण, त्याला काय लागत आहे? अहो दादानी पत्ता दिलाय, पत्र दिलंय, जा. आपल्याकडच्या माणसं विग्रज मध्ये पत्र लिहायची म्हणून डाळ बनून जातो. हो आपल्याला काही नाही वाटत, त्याच्यामध्ये काय मनामध्ये येईल तर टोकून द्यायचं, दन 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 सण टोकलं का झालं विग्रजी. रमला कुठे ग कान्हा, बाई तिन्ही साजा झाल्या, काय पता पता काय पता. जॉन डसली. जॉन डसली नाही हो, डेसली. जॉन डेसली, मॅनेजिंग डायरेक्टर. मॅनेजिंग डायरेक्टर कार्लटन. हा माणूस नक्की कारल्याचा व्यापारी. कार्लटन WC. कोड राहत कुणाला माहिती. WC लंडन 2. ओके. ओके नाही हो, UK. काय किचकट पत्ता दिलाय मला. पुन्हा चुकलं तर माझ्याच नावानं बॉम्ब. आपल्याकडे कसे सोपे पत्ते असतात.
मारुतीच्या पाराजवळ म्हणलं की चाललं पत्र. वनंटून आता लिहितो मोकळा होता. माझ्या बाप्पाचं काय झालंय? श्री जगदंबा प्रसन्न, श्री तुळजाभवानी प्रसन्न, अक्कलकोट स्वामी प्रसन्न. जनराव, ओ जनराव, नमस्कार नमस्कार. ॲज फादर ऑफ ओ एफ का ओ डबल एफ, ॲज फादर ऑफ काशीनाथ, ॲज फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज. फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज झालं ना. बाप्पाला कळत खेटानं आणतील ना ते. फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड नाही, शेड दॅट हिज बॉय अँड युअर गर्ल वॉन्टेड टू मॅरेजेस. देअरफॉर प्लीज शेंड गोत्र बोंबला. गोत्राला काय म्हणता बघ इंग्रजी? सापडला ना भाऊ शब्द. GOAT. अरे गोतारा. आपल्याला काही नाही वाटत. काय गोतारा अँड नाड बॉम्बला. नाडाला काय म्हणता भाऊ इंग्रजीत? नाड 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 लेस ऑफ जुडी. Please send less of Judy and please come here for marriage discussion and a settlement. And वर तो कुंडलीचं चित्र काढून खाली लिहितो प्लीज सेंड अबोव. And please start express delivery. थँक्यू. झालं. आपल्याकडचे माणसं इंग्रजी म्हणले की लयार बोलून जाते भाऊ. आपल्याला काही नाही वाटत. त्याच्यामध्ये काय मनात मध्ये येईल ते ठोकून द्यायचं. दन 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 सन ठोक. वाचणारे कोण? एकटे होऊन एक मी मध्ये आहेच कोण? पत्र लिहिलं, पोस्टात पडलं. पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाल्याबरोबर ही बातमी घरामध्ये फुटली. पुरुषांना कळली, बायकांना कळली, लहानाला कळली, मोठ्याला कळली, ज्याला त्याला कळली. आणि जो तो एकाच कल्पने हुरून गेला की दादाचं लग्न लंडनला होणार आणि आपल्याला लंडनला विमानात बसून जायला मिळणार. या कल्पनेने हुरून गेल्या बायका घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे काम करत असताना वंसा 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 इकडे या. अहो तुम्ही पड्या तुम्हाला काय बातमी नाही. आता कसं करू मी? अहो तुम्हाला आता काय करू मी? अहो बाप्पाने म्हणे तिकडे पत्र पाठवलंय. हो तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे. हो तिकडून पत्राचं उत्तर आलं की तुम्ही मी वंसा पोरं बाळा त्याच्यामध्ये बसून जाणार आहेत. अगं काय लावलंय उगी? गावात तुरी आणि भटभटणीला मारी. घट्ट करती का पातळ करती? हा अगं आताशी कुठे तिकडं पत्र गेलंय का ग? त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर येईल का ग? त्याच्यानंतर बोलाचाली होईल. त्याच्यानंतर तू म्हणती तसं, ही म्हणती तसं, आपल्याला सगळ्याला त्याच्यामध्ये बसून जायला मिळेल. बुंग. हो बाई, हिचं म्हणणं बरोबर आहे, सुशीच म्हणणं बरोबर आहे. हो बाई, आपल्या घरामध्ये एकच आहे, पप्पाच्या मनामध्ये आलं पाहिजे. पप्पाने मनामध्ये, अगं बाई टोचलं ग. पप्पाने मनामध्ये घेतलं, मग काय केलं? सोडतच नाही. तर ही म्हणती तसं आपल्या सगळ्या बायकांची उत्साहात चर्चा चालू असताना शेताच्या बांधावर काही लहान लहान पोट्टे खेळत होते. त्यांना बातमी कळली. बातमी कळल्याबरोबर बेमट्याखाली चाललेली चड्डी वडत, मनगट चमकवीत पोट्टेच्या भिंगाराकडे पळत सुटले. यांच्या प्रमाण आया बाया.
मी आता शेताच्या बांधा गेलो ना, शेताच्या बांधा मामा भेटता, मामा दादा थया, दादा थया, तू मी अंक्या मी पण येणार आहे. आम्ही तुला नेणार नाही. आम्ही तुला नेणार नाही, नाही. कारण तू शामडा आहे. पोरा सोरांचा धिंगाणा बाहेर वाट्यावर पुरुष मंडळी. ओ नाना, ओ अण्णा, ओ त्र्यंबकराव, ओ बाळासाहेब, हो या ना बसा ना, हो आनंदराव या ना बसा ना, हो बसा ना. मोडला का तुकडा, ढकलला का पोटात, मग टॅक म्हणा बोर्ड, बसा ना, हो बसा ना. घ्या पानाचा डब्बा घ्या, घ्या 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 घ्या. तुमच्या करावणारी बातमी तुमच्या नाही. ऐ आजकाल लक्ष कुठं असतंय तुमचं? हो बाप्पाने म्हणा तिकडं पत्र पाठवलंय, तिकडून माणसं बोला चालीला येणार आहे. बोला चाली झाल्या की तुम्ही मी व्यंकटराव, बाळासाहेब, अण्णा, तात्या, बाप्पा सगळे त्याच्यामध्ये बसून जाणार. बुंग. अरे काय लावले उगी? आणा दे सुपारी इकडा, आणा जोड घेता. असं आहे, आताशी कुठे तिकडे पत्र घेईल, त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर येईल, त्याच्यानंतर बोलाचाली होईल. आणि योगायोग असतील तर तुम्ही म्हणतात तसं, हे म्हणतात तसं, आपल्याला सगळ्यात त्याच्यामध्ये बसून जायला मिळेल. घ्या घ्या घ्या. हे म्हणतात ते एकदम बरोबर आहे. हो ना ना, हे एकदम बरोबर. आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट व्हायची झाली मग माझं सगळ्यांना काय म्हणणं आहे, आधी तंबाखू काढा आणि ती गोष्ट धक्क्याला लावायची असेल पुन्हा लावा. ते जसं गोष्ट बाप्पाच्या तुकड्यामध्ये आली. परवा दिवशी बाप्पाची आणि दिगंबररावची भेट झाली. दिगंबरराव सुशीच्या लग्नाच्या वेळी काय म्हणले होते, काय म्हणले होते, लग्नामध्ये जेवढे बी बायका येतील तर सगळ्या बायकांना आम्ही आयर्नाची लुगडे नेसू म्हणले होते की. असं मी बी होतो ना बैठकीला. असं त्या दिवशी बांधवामध्ये 10-12 बायका बसल्या होत्या आपल्या कोपऱ्यात गप्पा. त्या आम्ही इकडच्या बायकांना वाटलं बायका एवढ्याच आहे. थोड्या मी तुझ्या बायकांनी पितळाचे तबक डोळ्यामध्ये हळद कुकू त्या बायकांना फस 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 कुकू लावलं, लुगड्या दिला, गेल्या निघून. ह्या इकडच्या बायकांना वाटलं बायका एवढ्याच आहे. थोड्या वेळाने पुन्हा त्या बांधवामध्ये उभ्याला सांगतो, बायका बायका नेमकं झालं काय मांडवा? नाही म्हणजे आलेल्या बायकांना लुगडे नेसवले का फेडले? अरे काय सांगायचंय ते नीट सांगा ना. ते बोलताना सगळा फावरा उडला ना अंगावर.
अरे राव, माणसं गेलेत वावरात, इथं हातावर हात टाकून बसून कसं चालणार आहे? चालणार आहे का? उठता. उपर्ण झटके सगळे माणसं निघून गेले तेवढ्यात बाप्पाच्या घरामध्ये. काय चाललं रे पोट्या हो? अभ्यास करत नाहीत, काय नाही, फोकलीचे. सकाळपासून नुसतं बुंग 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 भुंगे घुसले घरामध्ये. अरे बंड्या, उजळणी पाठ केली का? पावकी, नेमकी, गणित किती गेले? गणित किती गेले? पाट्या आणि इकडे, पाट्या आणि इकडे. गणित आहे, देऊ का थुतरीत? मारुतीचा फोटो काढतो, गणित म्हणतो काढतो. 3 घंटे अभ्यास. चल तू रे नारायण, कविता पाठ केल्या का? शिलोक, शिलोक, शिलोक. मी दिलेले सगळे शिलोक मला शुद्ध भाषेत पाठ पाहिजे. आणि तू रे रवी, निबद्ध लिहिला का? निबद्ध, निबद्ध. मी दिलेल्या ईशेवरचा निबद्ध या कर्णाच्या नियमाप्रमाणे नीट लिहून दाखव. वाक्यामध्ये कुठं टिंबट टांबट टोंबे टेंबे काय असतील ते टाक. आजकालच्या काळामध्ये भाषा गणित कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? जसं जमल तसं. ते चड्डीवर कर, चड्डीवर कर. खिशातला हात काढ. खिशे फाटके, खिशात कशाला हात घालतो रे सारखं तू? ते काय पडलं वल्ल? ते वल्ल काय पडलं? पूस ना, वास कशाला घेतो? हे बुंगबुंग बुंगबुंग घरात राहिलं नाही, पाहता पाहता गावात घुसलं. गावातला घरातला प्रत्येक माणूस प्रत्येक काम करत असताना बुंग 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 करायला लागला. ए कवशे, कुठे निघाली? बुंग पाण्याला. ए बाल्या, कुठे चालला? बुंग साळाला. हे बुंग 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 घरात नाही, गावातही 3-4 महिने चालू होतं. पाहता पाहता 3-4 महिन्याचा कालावधी गेला आणि एके दिवशी एक पत्र येऊन पडलं. ते नेमकं उचललं आमच्या बबनेने. बबनेने पत्र घेतलं पाहिजे. कोणाचे? कोणाचं आहे? कोणाचं का असं ना, आपल्याला काय कोणाचं हे, कोणाचं हे, कोणाचं हे, कोणाचं हे, तनंग तंग तंग, कोणाचं हे, तनंग तंग तंग, कोणाचं हे, छान 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 लोक छमछम लोक छम. बूम कमिंग, बूम कमिंग, बूम कमिंग, बूम कमिंग, बूम कमिंग, बूम कमिंग, बूम कमिंग. आत्या, मावशी, आई, बूम बूम कमिंग, बूम कमिंग. बाप्पा, बाप्पा, तात्या, अण्णा, बूम कमिंग, बूम कमिंग. काय झालं वच 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 करायला? कोणाचं पत्र? बाप्पा ते बूम कमिंग. काय 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 झालं? हो बाप्पा, ते जानरावचं पत्र. त्यांनी पत्रामध्ये असं कळलं की लग्नाच्या बोलाचा लिस्ट येऊ लागले. त्यांनी पत्रामध्ये असं कळलं की लग्नाच्या बोलाचा लिस्ट येऊ लागले. त्यांनी पत्रामध्ये असं कळलं की लग्नाच्या बोला येऊ लागलेले आहेत. तुझी पिन अडकली, पुढे वाच. म्हणजे काय बाप्पा? अरे बाप, हो बाप्पा, त्यांनी आजचीच तारीख दिली. वचवच नको रे, करे नीट वाच. हो बाप्पा, आजचीच तारीख आहे. वाचताना घोटाळा नाही ना? पत्र ठेव खाली, ताबडतोब काशीनाथच्या दादाच्या कानावर घाल. तिकडे नको जाऊ, इकडे गावात जा. शास्त्रीबाच्या घरी जा. शास्त्रीबाच्या घरात नंतर अण्णाच्या घरात नंतर त्यानंतर मामाच्या घरातून ऐकून घेणार दांद्र सरपंच. मी इकडे बॉम्बला सांगाल, तू वरतून कोण कुठं निघाल रे? तू असं कर, तू पुढं, मी आलोच मागून. तू मागून पुढं, मी आलोच. कोण आहे तिकडं? शरयू, श्यामला, सिंधू, शशिकला, कलावती, प्रभावती, मैनावती, वर्षा, ज्योती, रेश्मा, रजन. हे बा, या इकडे सगळं. हे बा, ते जानरावचं पत्र आलेले. त्यांनी असं कळलं की लग्नाच्या बोला चालीसाठी ते येऊ लागलेत. त्यांनी आजचीच तारीख दिलेली आहे. हे सगळं घर व्यवस्थित करून ठेवा. डावीकडच्या सगळ्या खोल्या, उजवीकडच्या सगळ्या खोल्या, अंगण, गोठा, वसरी सगळं व्यवस्थित करून ठेवा. हे कुठे जाळे जळमट लागले असतील सगळं काढून ठेवा. पुन्हा हे राहिलं ते राहिलं मी ऐकून घेणार नाही. ते माणसं मोठ्या चौकस बुद्धीचे असतात, कुठेही भस्कन घुसतेत, त्यांचा नेम नाही. पुन्हा हे राहिलं ते राहिलं मी ऐकून घेणार नाही. ती पराठ ठेव खाली, ते फडा ठेव खाली.
आणि तू होय आत. या सिंधूला कधी बोलवा, कमराला लेकरू नाही तर घागर काही ना काहीतरी असतच. उद्या म्हणते तू एक काम कर, अंगणामध्ये जा, रांगोळी काढ, रंग घाल आणि साड्या नंतर टाका त्याच्यावर. कामाच्या वेळेला बोलू नका. हो बाप्पा, हो आम्ही आवडतो, तुम्ही काही काळजी करू नका. ए भर 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 पत्र खोचान कामाला लागा. बरं मी काय करते, भर भर वस्त्री झाडून घेते. वस्त्री झाडून घेतली की तुम्ही काय करा, ह्याच्यावर गाद्या टाका, गाद्यावर चादरी टाका, चादरीवर ह्या सतरंजा टाकू नका. हो ह्या निवळ दुपट्यासारख्या झाल्यात. मोठे माणसं त्याच्यावर बसून रोज काय करतात कोणाला माहिती. आणि हे सगळं झालं की नाही, मग आम्ही अंगण गोठ्याचं तुम्ही पहा आणि स्वयंपाकघराचं तुम्ही पहा. ते काय पडलं का बाई बोललं काय बाई आपलं घर. आणि हे सगळं झालं की नाही, मग अगं घरभर केसाचा गुंता केलाय मिलीनं. अगं म्हणते झाडायला लागले ग. मी म्हणते इथं नको टाकू गुंता. अगं म्हणते मी फाडा उचलला की गुंता इकडे तिकडे पडतो आणि मला त्याचं तो उचलायला त्याच्या मागं पळावं लागतं का. म्हणते इथं नको टाकू गुंता. म्हणते इथं नको टाकू गुंता. म्हणते इथं नको टाकू गुंता. ट्रॅक्टर गुंताशी मारी ना फाडा ना फाडा 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 फाडा. उद्या काय ताप आहे. अगं घरामध्ये कुणी यायचं जायचं म्हणलं की हिच्या हातामध्ये कंगवा नाही तर पाणी आलंच. हिला कोण पाहिलं मला डुचकीला. नाकाचा नाही पत्ता म्हणे माझीच सत्ता. रमेश भाऊजी रमेश भाऊजी रमेश भाऊजी. हे एक मेलं बुटक. इकडे या. हेकन इकडे या. तो भिताडावरचा मारुतीचा फोटो, भिताडावरचा मारुतीचा फोटो तिकडा कुठं पाहता. मी सांगायला लागले मारुती तुम्ही पाहिलेत गांधी. तो भिताडावरचा मारुतीचा फोटो, त्याचा मुंडक गेलाय खाली आणि टांगड्या गेल्यात वर. तो बाबा आला तर म्हणाल मारुती शीर्षासन करायला काय करायला लागला. हे सगळं झालं की नाही, एक चुप कर. ही फार बाई वच 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 करते.